नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टीईटी परीक्षेची तयारी या व्हिडिओ सिरीजमध्ये। आज आपण गणित या विषयापासून सुरुवात करणार आहोत। गणित या विषयातील अगदी बेसिक म्हणजे काही संख्यांचे प्रकार हा भाग आज आपण घेणार आहोत। आता संख्यांचे प्रकार म्हटलं की समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या हा झाला बेसिक मॅथ्सचा भाग आणि हा आज आपण कव्हर करणार आहोत, कारण बऱ्याचदा पेपर 1 मध्ये यावर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। या प्रश्नांचा सराव देखील आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर आपण सुरुवात करूया समसंख्यांपासून। ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण समसंख्या असं म्हणतो। त्यानंतर विषम संख्या म्हणजे काय तर विषम संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषम संख्या असे म्हणतो। आता समसंख्या आणि विषम संख्या हा अगदीच बेसिक मॅथ्स भाग झाला, तो तुम्हाला माहितीच असेल। याच्या पुढचा भाग येतो तो म्हणजे मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येने भाग जातो आणि इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 1 ही मूळ संख्या नाहीये, मग 1 सोडून आपल्याला पुढच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांमध्ये मूळ संख्या शोधायच्या। आता जर मी 2 हे उदाहरण घेतलं तर 2 या संख्येला 1 ने भाग जातो आणि 2 म्हणजे त्याच संख्येने भाग जातो। 1 आणि 2 हे सोडून इतर कोणत्याही संख्येने त्याला भाग जात नाही, म्हणून 2 ही मूळ संख्या आहे। आता त्यानंतर पुढे 3 या संख्येला सुद्धा फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही। या व्यतिरिक्त जर समजा आपण 4 म्हटलं इथे तर बघा 4 ला 1 ने भाग जातो, 4 ने सुद्धा भाग जातो, पण 1 आणि 4 हे सोडून त्याला अजून एका संख्येने भाग जातो, 2 ने भाग जातो, बरोबर। म्हणजे अशी आपल्याला वेगळी संख्या मिळाली की ज्याने 4 ला भाग जातो, म्हणजे 4 ही मूळ संख्या येणार नाही। मग याच्या पुढची मूळ संख्या कोणती तर 5। बघा 5 ला पण 1 ने आणि 5 ने भाग जातोय, त्यानंतर पुढे 7, त्यानंतर 11। म्हणजे अशा मूळ संख्या आपण शोधत गेलो तर आपल्याला बऱ्याचशा मिळतील। आता यावर आधारित टीईटी मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहे किंवा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे। एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत आणि या 25 मूळ संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज ही 1060 येते। हा प्रश्न टीईटी मध्ये विचारला गेलेला आहे पेपर 1 साठी। 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर उत्तर आहे 1060। आता हे झालं मूळ संख्यांच्या बाबतीत। त्याच्या पुढे येतं ते म्हणजे संयुक्त संख्या। संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्या मूळ नाहीत अशा संख्या म्हणजे संयुक्त संख्या, आणि ज्याच्यामध्ये 1 सुद्धा येत नाही। अर्थात काय, 1 ही मूळ संख्याही नाही आणि ही संयुक्त संख्याही नाही। मग ज्या मूळ संख्या नाहीत अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो। त्या संख्येचे 1 आणि ती संख्या सोडून इतर काही सुद्धा विभाजक येतात, इतर काही संख्यांनी सुद्धा त्याला भाग जातो। अशी उदाहरणं बरीचशी आहेत, जसं की मगाशी आपण इथं 4चं उदाहरण घेतलं, 4 येईल, त्यानंतर पुढे 6 येईल, त्याच सोबत 8, 9 अशी बरीचशी उदाहरणं येतील। या संख्यांना 1 आणि त्या संख्येने भाग तर जातोच, याशिवाय इतर काही संख्यांनी सुद्धा भाग जातो, म्हणून याला संयुक्त संख्या असे म्हणतात। आता पुढे आपण सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या हा भाग देखील बघूया। जोडमूळ संख्या या शब्दातच त्याचा अर्थ आहे जोडून येणाऱ्या मूळ संख्या, म्हणजे अशी एक जोडी असणार आहे ज्याच्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असेल। फॉर एक्झाम्पल, जर आपण 3 आणि 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत, बरोबर, या दोन मूळ संख्यांच्या मध्ये
4 येतं. 4 ही एक संयुक्त संख्या आहे. म्हणजेच काय, ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एक संयुक्त संख्या येते अशा जोडीला आपण जोडमूळ संख्या असे म्हणणार. म्हणजे 3 आणि 5 ही जोडमूळ संख्यांची जोडी झाली, बरोबर. त्यानंतर पुढे 5 आणि 7 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी येते बघा. त्यानंतर पुढे 11, 13 ही सुद्धा एक जोडमूळ संख्यांची जोडी झाली. मग अशा 1 ते 100 दरम्यानच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती, तर अशा एकूण 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 दरम्यानच्या एकूण 8 जोड्या आहेत. बघा, हा सुद्धा टीईटीच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे बघूयात सहमूळ संख्या. सहमूळ संख्या समजून घेणं का महत्वाचं आहे, कारण टीईटी पेपर 1 मध्ये दरवर्षी सहमूळ संख्येवर आधारित एक प्रश्न हा असतोच. सहमूळ संख्या म्हणजे काय, इथे सुद्धा जोडीच असणार आहे. मग ती कोणती जोडी, तर अशा संख्या ज्या संख्यांचा सामायिक विभाजक हा फक्त एक ही संख्या असेल. म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ आपण 9 आणि 10 या दोन संख्या घेऊया. आता तुम्ही म्हणाल तर या मूळ संख्या नाहीयेत. सहमूळ संख्येमध्ये कोणत्याही दोन संख्या येऊ शकतात. फक्त अट काय पाहिजे, अट ही पाहिजे की त्या दोघांचा सामायिक विभाजक केवळ एक ही संख्या असली पाहिजे. आता 9 आणि 10 या दोन संख्या कोणत्या एका संख्येच्या पाड्यात येतात का, एकत्र कोणत्याच संख्येच्या पाड्यात त्या येत नाहीत. म्हणजेच त्यांचा सामायिक विभाजक केवळ हा एक आहे आणि म्हणून या जोडीला आपण सहमूळ संख्या असे म्हणू शकतो. या व्यतिरिक्त अजून आपण एखादं उदाहरण घेतलं, समजा 7 आणि 9 हे उदाहरण घेऊयात आपण. 7 आणि 9 या दोन्ही संख्या एकत्रित कुठल्या पाढ्यामध्ये येतात का, नाही येत. याचा अर्थ त्यांचा सामायिक विभाजक हा केवळ एक ही संख्या आहे, म्हणून या सुद्धा सहमूळ संख्या झाल्या. आता आपण काही पीवायक्यूचा सराव करूयात. इथे काही प्रश्न दिलेले आहेत मी. पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारताना आहे ऐवजी नाही असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रश्न सुद्धा काळजीपूर्वक वाचणं तितकं गरजेचं आहे. इथं 4 पर्याय दिले. 4ही पर्याय तुम्ही बघू शकता की 3 अंकी संख्या आहेत. जेणेकरून या प्रश्नामध्ये आपला थोडासा वेळ जावा यासाठी अशा मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. मग अशा वेळी करायचं काय, तर अशा वेळी लक्षात ठेवण्याची ट्रिक अशी आहे की ज्यावेळी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, मूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या, सहमूळ संख्या, अशा वेळी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की बऱ्याचदा या संख्यांना 13 ने किंवा 15, 17, 19, 23, 27, 29 अशा संख्यांनी भाग जात असतो. आणि अशा संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या बऱ्यापैकी पर्यायामध्ये दिलेल्या असतात. आता इथे तुम्ही बघू शकता, तर कोणती संख्या मूळ संख्या नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. तर तुम्ही जर या सगळ्या संख्यांचा थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं, सगळ्या कुठल्या संख्यांना 13 ने, 17 ने, 19 ने भाग जातो का, जर हे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 जो आहे 437 या संख्येला 19 ने भाग जातो. आणि ज्या अर्थी त्या संख्येला दुसऱ्या एका संख्येने भाग जातोय, म्हणजे 1 आणि 30 संख्या सोडून दुसऱ्या एका संख्येने भाग जातोय, याचा अर्थ ही संख्या मूळ संख्या नाहीये. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 437. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्यांची आहे. सापेक्ष मूळ हा काही नवीन शब्द नाहीये. सहमूळ संख्यांनाच सापेक्ष मूळ संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. आता इथं तुम्हाला 4 पर्याय दिलेत. पुन्हा एकदा तीच ट्रिक वापरायची की दिलेल्या 2 पर्यायामधली कुठली एक संख्या मी मगाशी सांगितलेल्या संख्यांच्या पाड्यात आहे का हे एकदा चेक करायची. आता इथे तुम्ही बघू शकता की 153 ही संख्या 17च्या पाड्यात आहे. ज्या अर्थी ही संख्या 17च्या पाड्यात आहे त्या अर्थी या संख्येला सुद्धा 17 ने भाग जातो की नाही हे आपण चेक करू शकतो. इथे 187 ला 17 ने भाग जातो, त्यामुळे या दोन्ही संख्यांना इतर एका संख्येने भाग जातोय, इतर एका संख्येच्या पाड्यात आहेत, म्हणून ही जोडी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी नाही. पुढचा पर्याय आपण बघूया, 78 आणि 143. आता इथे बघू शकता तुम्ही की 78 ही संख्या 13च्या पाड्यात आहे
मग या संख्येला 13ने भाग जातो का एकदा चेक करा. भाग जातो, त्यामुळे ही जोडी सुद्धा सापेक्ष मूळ संख्यांची जोडी नाही. आता इथे थोडंसं समजण्यासाठी कन्फ्युजन होत आहे. चौथा पर्याय आपण बघूयात. 152 आणि 247. 152 ही संख्या 19च्या पाड्यात आहे बघा. म्हणजेच आपण पुढचा जो दिलेला पर्याय 247 हा सुद्धा 19च्या पाड्यात आहे का चेक करू शकतो आणि तो येतो. त्यामुळे हा पर्याय सुद्धा सापेक्ष मूळ संख्यांची जोडी नाही. मग राहिला पर्याय कुठला? पर्याय क्रमांक 3, 75 आणि 28 हे याचं उत्तर आहे. आता तिसरा प्रश्न बघा. इथे तुम्हाला काही जोड्या दिलेल्या आहेत आणि यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे आणि किती उत्तर येतं ते तुम्हाला लिहायचं. आता इथं बघा 9 आणि 49 याचे आपल्याला सामायिक विभाजक काढावे लागतील सुरुवातीला. म्हणजे 9 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात आहे, 49 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात आहे, मग त्याचे काही सामायिक विभाजक आहेत का हे शोधावे लागतील. सामायिक विभाजक असतील तर ती जोडी सहमूळ संख्यांची नाही. आता इथे सामायिक विभाजक 9 आणि 49 येत नाहीत, त्यामुळे ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. 11 आणि 111 याच्यामध्ये सुद्धा सामायिक विभाजक येत नाहीत, त्यामुळे ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे. 19 247 इथं पुन्हा एकदा 19 आलं बघा. या अर्थी ही संख्या 19च्या पाड्यात आहे, म्हणून ही संख्या सहमूळ संख्यांची जोडी नाही. इथे पण तुम्ही चेक करू शकता 21 आणि 85 याच्यामध्ये सुद्धा ही कोणताही सामायिक विभाजक येत नाही, म्हणून ही जोडी सहमूळ संख्यांची आहे. 12 आणि 33 याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही संख्या 3च्या पटीत आहेत, म्हणजे दोन्ही संख्यांना 3ने भाग जातो, त्यामुळे ही जोडी सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी येत नाही. म्हणजे आपल्याला दिलेल्या जोड्यांपैकी 3 जोड्या सहमूळ संख्यांच्या आढळल्या, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणारे पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते ज्यांना या TETचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.